गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी तयारी करून मी आणि योग आम्ही निघालो माझी मेडिकल टेस्ट करायला. ॲक्च्युली इथे रेसिडेन्स विजा अप्लाय करायचा असेल ना, तर त्याआधी एक मेडिकल टेस्ट करावी लागते, जी आता इथे मॅन्डेटरी केलेली आहे. 3 प्रकारचे टेस्ट करावे लागतात. ते तिघं टेस्ट जर निगेटिव्ह आले, तर मेडिकल सर्टिफिकेट आणि एक छोटंसं कार्ड मिळतं, जे आपण रेसिडेन्स विजा अप्लाय करताना यूज करायचं असतं. राधाला मी मम्मीजवळ सोडून गेलेली, कारण तिथे खूप वेळ लागणार होता. बट तेवढ्यात मला करमेना असं झालं आणि मी व्हिडिओ कॉल केला, बघायला की काय करते, उठली का, राधाने खाल्लं का, मॉम्स माइंड हे सगळे क्वेश्चन्स तर येणारच. या सगळ्या प्रोसेसला 3 ते 4 तास लागले आणि फायनली मला सर्टिफिकेट आणि कार्ड मिळालं आणि सगळे टेस्ट निगेटिव्ह होते. घरी आल्यावर बघितलं तर माझं पिल्लू असं झोपलं होतं. राधूने मम्मीला थोडा पण त्रास नाही दिला, एकदम गुणी बाळासारखी राहिली. म्हणून मी आल्यावर तिचे खूप साऱ्या पप्प्या घेतल्या. आम्हाला यायला उशीर होणार होता, म्हणून मम्मीने आधीच आमच्यासाठी वांग्याची भाजी, भाकरी, युगसाठी साबुदाणा बनवून ठेवलेला. युगला थोडंसं झोपायचं होतं, बट राधा काही त्याला झोपू देईना. संध्याकाळी मस्त चहा बनवला, कारण चहाशिवाय आपला दिवस सुरू होत नाही, संपतही नाही. तो घेत आम्ही मस्त बाहेर बसलो. युगच्या उपवासाचा आज होता शेवटचा दिवस आणि देवाच्या कृपेने आमच्या घरी पहिली लक्ष्मी आली आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की राधाचं आज कन्यापूजन करूया, जसं मागच्या वेळेसही केलं होतं. उपवास सोडायच्या दिवशी वरणबट्टी, शिरा, भात हा आमचा कॉन्स्टंट मेन्यू आहे, कारण तो माझ्या नवऱ्याला खूप आवडतो. आणि असं संपला.